तिकडे गेल्यानंतर ताई नव्हत्या त्यावेळेला आश्रमामध्ये. त्यांना फोन केला, ताई असं असं आम्ही आलेलो आहोत, 8 जण आहोत. ताईने कदाचित मला दिसलं नाही तेव्हा फोनवर बोललेलं होतं, कदाचित डोक्याला हात लावला असेल. परिक्रमा एकट्याने करायची, हा 8 जणांची मोगली फौज बरोबर घेऊन आलेलं आहे. ताईने सांगितलं तेव्हा मी हे उदाहरण का सांगतो, ताईंनी केलेले संस्कार मला तिकडे बघायला मिळाले म्हणून सांगतो. आणि हे मी ताई नसताना, म्हणजे स्टेजवर नसताना सुद्धा अनेक ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे त्या आहेत म्हणून फार कौतुक करतो असं नाही. ताई म्हणाला, हे बघ आता तिकडे जी मुलं आहेत आश्रमामध्ये ती सगळी अभ्यासासाठी आहेत. आणि परिक्रमावरती आल्यानंतर त्यांच्यासाठी जेवण करण्यात त्यांचा जर वेळ फुकट गेला तर ते चुकीचं होईल. त्याच्यामुळे तुम्ही स्वयंपाक करा, मुलांनाही देवाला घाला. आणि आवडलं मला ते. मग आता सगळ्यांमध्ये मोठा मीच होतो, त्यामुळे सगळ्यांना होतं तुम्ही सगळेजण बसा उपासनेला. आणि मी आपलं खिचडी वगैरे केली आणि त्या मुलाने जेवायला पहिल्यांदा त्यांना वाढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. पहिला घास जेव्हा मी तोंडात घातला तेव्हा कळलं की अरे बापरे, प्रचंड तिखट जाळ झालेली होती खिचडी माझ्याकडनं. कारण अंदाज नव्हता. साधारण 18 ते 20 जणांचा स्वयंपाक करायची घरी कधी पाळी आलेली नव्हती. त्याच्यामुळे अत्यंत तिखट जाळ झालेली ती खिचडी, ती मुलं अगदी शांतपणे जेवलेली होती. बिचाऱ्यांचे नंतर तोंड धुताना आवाज येत होते मला, पण माझ्यासमोर बाबाजी बहुत अच्छी बनी ती खिचडी. तेव्हा जाणवलं एखाद्या घरातलं मूल कसं वागतं त्याच्यावरून घरच्या माणसांची मानसिकता आपल्या लक्षात येते. त्याप्रमाणे त्या संस्थेत गेल्यानंतर त्या मुलांनी माझ्या समोर हसऱ्या चेहऱ्याने सांगितलं, बाबाजी बहुत अच्छी ती खिचडी. म्हटलं झूठ बोलाया ना, चरकी लगे ना आपको. आता तिखट निमाणी भाषेत चरकी म्हणजे तिखट. हा थोडी चरकी आहे बाबाजी. हे जे संस्कार मी बघितले त्याच्यानंतर मी मात्र नर्मदा नयाच्या खरोखर मनापासून प्रेमात पडलो. त्याने आपण गेल्यानंतर अनेक गोष्टी अनेक ठिकाणी शिकायला मिळतात. ते शिकण्यासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे आणि तेवढं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. सांगण्याचा उद्देश हाच होता की असे अनेक आश्रम आहेत तिकडे. तीर्थयात्रेला का जावं आणि नर्मदा परिक्रमेचे नियम काय आहे, सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो. मोठी काठी कशी घ्यावी, मग हे कसं घ्यावं, ते कसं घ्यावं. पद्मपुराणामध्ये स्पष्ट सांगितलं कशी तीर्थयात्रा करावी. पहिलाच नियम जर तो आपल्याला करता आला ना, घरी राहून सुद्धा तरी घरी सुद्धा नर्मदा परिक्रमा होऊ शकते. तिथे तीरावर जाण्याची आवश्यकता नाही. विरागम जनयेत पूर्वे कलत्राद कुटुंबके असत्य भूतम तत् ज्ञात्वा हरिषु मनसा स्मरे पुरुषमात्रं ततो गत्वा रामं रामेति च ब्रुवन् तत्र तीर्थादिषु स्नात्वा क्षौरं कुर्यात् विधारयेत्. माझ्या मनात सांगितलं पद्मपुराण आहे. पद्मपुराणातले आहे विरागम जनयेत पूर्वं. पूर्ण कशाबद्दल? गलत्रादी कुटुंबके, घरातल्या सर्वांबद्दल वैराग्य आलं पाहिजे. आता काही सांगितलं ते काही सांगायला हवं का? फार मजेशीर दृश्य बघायला मिळतं आश्रमात. म्हणजे महेश्वर आश्रमात सुद्धा जी परिक्रमा होती येतात. एक अतिशय सुंदर भजन आहे, मैया अमरकंटक वाली तू तुमने भोली झाली. ते म्हणत असताना नाही हमारा कुटुंब कविता नाही का अलमार. अगदी काय एकदम असं वाटतं की बाबांनी खरंच नसेल बाबा यांना करून. आणि ते भजन संपत न संपत तेवढं बाहेर जाऊन फोन चालू असतो. चुटकी द्यायची आहे, चुटकी तशी गेली समजा. आपण काय प्रार्थना करतोय, आपण काय वाचतोय, कशासाठी वाचतोय, आपल्याला काय मिळवायचं आहे याची जर क्लॅरिटी नसेल, याची जर स्पष्टता आपल्या मनात नसेल तर परिक्रमा ही एक व्यवस्थित सहल होते. थोडंसं कठीण वाटत असेल कदाचित हे, पण हे बघितलेलं आहे. 3 परिक्रमा करणारे एक परिक्रमावरती होते आमच्याबरोबर आणि त्यांना नर्मदाष्टक म्हणता येत होतं.
कुठे ठीक आहे संस्कृत आहे म्हणून नसेल ते आपण कारण 8वी नंतर आपल्याला संस्कृतला काही सरकारी संबंध ठेवलेला नसतो. 8वी नंतर संस्कृतला काही चालेल म्हणून संस्कृत असतं आपण पण महिन्यांची आरती पण एवढं नाही ती तर लिहिली आहे ना. तर ते नको चला आरती नको स्तोत्र नको पण काहीतरी गांभीर्य काहीतरी तिथं स्मरण काहीतरी एखादा मंत्र अगदी नर्मदेचाच मंत्र पाहिजे का असं काही नाही. कुठेही नर्मदा पुराणामध्ये असं म्हटलं नाही की नर्मदे हरता जप करतात बरोबर आहे ना. नर्मदा पुराणात कैलास महाराज पण आहे तिथे कुठेही म्हटलेलं नाही. आपल्या गुरुंनी जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र जपत जावा. गुरु तिथे सांगितलेलं आहे की शिव सर्व ठिकाणी गुरुच्या रूपाने प्रकट झालेले असतात आणि आपले गुरु हे शिव करेल असं मानून त्यांनी दिलेला जो काही मंत्र आहे तो एक मनाने जपत जपत मौनाने शांतपणे परिक्रमा करावी. कशी करावी. आसन्न प्रसव स्त्री आसन्न प्रसवचा अर्थ पुढे सांगायला नको कारण पुढे संस्कृत सगळ्यांना माहिती असते. म्हणजे आता नुकती प्रसूत होणार आहे एखादी स्त्री 9 महिने 9 दिवस भरलेली स्त्री तिच्या मस्तकी एखादा घडा दिलेला असेल पूर्ण पाण्याने भरलेला ती ज्या गतीने चालेल त्या गतीने परिक्रमा करेल. आता सांगा बरोबर यांच्या 3 परिक्रमा झाल्या का. म्हणून मी त्याला आनंद परिक्रमा नाही आनंद यात्रा बसलेली आहे. ती यात्रा करून आलेली परिक्रमा हा फारच वेगळा प्रकार आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की 4 पावलं पुढे आणि 4 पावलं मागचं बघू नये बघायचं नाही. चालायचं इच्छा असलो आणि 4 पावलानंतर पुढे काय नदी आहे का काय म्हणून विचारायचं आणि आम्ही तर काय करतो तुम्ही काय केलं पहिल्या म्हणजे ते सांगतो खरंच खोटं म्हणजे काय म्हणतात ते स्वतःचे अपराध कबूल करावे. उघड केलं की त्याचं पाप आपल्याला लागत नाही. किरतवाड्यावरचे पुस्तक घ्यायचं रामकृष्ण महाराजांचं नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका त्याच्यामध्येच अंडरलाईन करतं कुठे अन्न क्षेत्र आहे कुठे सदावरच आहे आणि मग आपल्या जीवाजीव असो नसो जीव घेऊन पळत सुटायचं ते अन्न क्षेत्रात आहे तयार मिळालं पाहिजे मग घरी बसायला पाहिजे. अन्नक्षेत्र बघून धावत सुटायला आपण घरी काही भूमिके नसतो का. नंतरच्या परिक्रमेत मात्र ही चूक सुधारली महिन्याने सुधारली घेतली सुधारली म्हणणं चुकीचं. त्याचं कारण पण काय झालं की ब्राह्मण गावामध्ये आम्ही होतो आणि ब्राह्मण गावामध्ये त्या दिवशी आम्ही 37 किलोमीटर चाललेलो होतो. ते फार भूषण असतं. 40 किलोमीटर चाललं 37 किलोमीटर चाललं 45 किलोमीटर चाललं मध्ये कुठले तीर्थक्षेत्र नाही आम्ही नाही बघितले. मग ते ऋषी वेडे होते तिकडे तपश्चर्या करायला बसलेले होते. तुम्ही जर त्या आवारामध्येच जात नाही आहात तुम्ही जर तिकडचे काही स्वतःकडे घेतच नाही आहात आणि मग इकडे आल्यानंतर असे कपडे घालायचे नव्हे आणि व्याख्यान द्यायचं खूप सोपं असतं. आमच्या कलावती आईचं एक फार सुंदर ओवी आहे ती सांगतो. जनबोधाया मन धावते मननाभ्यासा अंग चोरिते तुझविन कोडिना त्यासी आवरिते एकवार धावबा श्रीपते. इकडे उभं राहून सांगणं फार सोपं आहे माझ्यासारख्याला. तर त्या ब्राह्मण गावामध्ये आम्ही गेल्यानंतर त्या दिवशी आम्ही 37 किलोमीटर चाललेलो त्यामुळे थकलेलो होतो. घरामध्ये काय सवय होती ऑफिसमधून यायचो कधीतरी उशीर झालेला असायचा तरी आईने सुग्रास जेवण तयार ठेवलेलं असायचं. बॅग टाकली आई वाढ आणि इकडे लाकडं गोळा करण्यापासून सुरुवात होती. त्या ब्राह्मण गावामध्ये कधी सदाव्रत आहे माझ्या कर्मा सदाव्रत आहे एवढं भाऊ विचारायचे. मग मला विचारायचं एक दिवस नाही घेऊन आपला आळस आपल्याला कधीही काढायला येत असतो. नाही आपण विचार मागायला वगैरे असं डोक्यात आलं आणि मी त्याच्यामध्ये पथारी पसरली तिकडच्या पायऱ्यांमध्ये महिन्याच्या काठावर पथारी पसरली आणि माझे काळे पूजा वगैरे महिन्याची केली स्नान वगैरे केलं त्याचा आळस नाही केला
आणि आता मी चला मोकळे झालो म्हणजे ते आम्ही पुरतला आरतीचा किंवा आपण मोकळे जातो मग पदाधिकारी झोपून जायचं तेवढं एक माझ्या परिक्रमावरती एमपी मधला माझ्या शेजारी माझ्या सगळ्यांना हलक्याचं बरोबर येतो तो मला माझ्याकडे बोलून मिळाला इतना आलस करना था तो घर पे ही रहना था ना तुम नहीं खाते हो कोई बात नहीं मैया को क्यों भूखा रख रहे हो जाओ भिक्षा मांगो लकड़ी लाओ पत्थर लाओ भोजन बनाओ मैया को भोग लगा सबको बात दो तुम खाना नहीं असं होत नाही ना एकदा जेवण केल्यानंतर लोकांना द्यायचं आपण उपास राहायचं आपण काही शुलपाणीतले थोडेच आहोत मी काय म्हणतो शुलपाणीतलं कारण हा प्रसंग तुम्ही सगळ्यांनी युट्यूबवर पण ऐकलेला असेल कारण माझ्या पूर्ण विचारामध्ये बदल घडवणारा प्रसंग त्या भादल गावामध्ये घडलेला होता. जगन आणि मदन त्यांची स्थिती काही श्रीमंत नाही अगदी म्हणजे जे काही पिकेल त्यांच्या त्या शेतामध्ये त्याच्यावर कशी कशी त्यांची गुजराण त्यावेळेला होत होती. आणि बाबाजी मैं आपके साथ चलू बाबाजी आपके साथ चलू करता करता 11 जण जमलेले होते शुलपाणीमध्ये माझ्याबरोबर. तेही एक सांगतं ताईने जे सांगितलं म्हणून मुद्दा म्हणून सांगतो. तिन्ही परिक्रमांमध्ये मी शुलपाणीतनंच गेलो आणि माझा एक काय म्हणतात त्याला 1 रुपया काय किंवा माझ्या काहीही कोणी घेतलं नाही. 2006 पूर्वी ते होत असावं. लखनगिरी बाबांनी तिकडे अतिशय मोठी जागृती त्यांच्यामध्ये केली आणि आता तर माऊली पण त्या भागात आहे. त्याच्यामुळे ही भीती अजिबात बाळगू नका किंवा असं काही होत नाही. लुटणं वगैरे कधीही मला तिन्ही परिक्रमांमध्ये लुटलं गेलं नाही. उलट अशा काही काही घटना घडल्या की असं वाटलं की नाही ना आता लुटलं गेलं तर बरं होईल. इतकं दारिद्र्य होतं तिकडे. एक दारिद्र्य बघून अतिशय काळजाला भरं पडलेली होती. केव्हाही आणि आजही पडतात. त्या भादल गावामध्ये आम्ही गेलो आणि संध्याकाळी तर किती वेळ बोलू तो सांगा तुम्ही फोन करा म्हणजे मग मी सांगतो. भादल गावामध्ये संध्याकाळी आम्ही पोहोचलो दुपारी पोहोचलो म्हणजे त्या डोंगरावर होतो आम्ही आणि त्या जगन मदनच्या 2 मुली त्या डोंगर चढून वरती आल्या आणि माझे बाबाजी हमारे पिताजी ने आपको बोलाया आहे. आता फुलपाणीच्या झाडीत पिताजी मला बोलवत आहे मी कोण मी काय इतका मोठा स्टार आहे की मला ओळखतं. त्यांना आपल्या नावाशी आपल्या हुद्द्याशी काही कर्तव्य नसतं. पांढरा कपडा घातलाय तो परिक्रमावासी आहे आपल्या दृष्टीने ती मैया आहे आणि मैया आपल्या घरी यायला पाहिजे म्हणून ते सगळ्यांना तसा आग्रह करतात. तसं त्यांनी मला म्हटलं की आमच्या वडिलांनी बोलवलं म्हणून आम्ही गेलो. 11 जण तिकडे गेलो. बघितलं तर पुढाची झोपडी होती. भादल नदी आणि मैयाचा संगम आहे तिकडनं थोड्या अंतरावर दिसतो तो संगम. त्यांच्या घराच्या म्हणजे झोपडीच्या इकडनं दिसत होता. आता बॅकवॉटरमुळे पाणी ते त्यांचं घर गेलेलं आहे त्यासाठी. तर त्यांच्याकडे गेलो आणि बघितलं तर पुढाची झोपडी होती. ते म्हणाले बाबाजी आप लोग आए हैं आज बहुत अच्छा भोजन बनाएंगे. आमचं बोलणं होतंय थोडंसं त्यांचं नाव मी विचारतोय वगैरे. एवढ्या वेळामध्ये त्या मुली परत डोंगरावर गेल्या होत्या आणि त्यांना अजून काही परिक्रमावरती दिसले होते. त्या अजून 11 जणांना म्हणजे आता आम्ही 22 जण होतो. घरामध्ये दारिद्र्य आणि 22 जणांना हे त्यांनी बोलवलेलं होतं. आज हमारा बहुत आनंद का दिन है आप हमारे घर पे आए हैं मैया हमारे घर पे आए हैं बहुत अच्छा भोजन बनाएंगे. आता अच्छा भोजन म्हणजे आपल्या डोक्यात काय येतं श्रीखंडपुरी असेल गुलाबजाम असेल गेला दिल्ली तरी असेल. त्यांनी आम्हाला जे वाढलं ते जाड तांदूळ आणि त्याच्यात उडदाच्या डाळीचं वरण. ते म्हणाले आम्हाला सणासुदीला आम्ही उडदाच्या डाळीचं वरण करतो. एरवी नुसताच भात त्याच्यात तिखट वगैरे घालून आम्ही खात असतो. जेवताना असं हे होत होतं की म्हणजे यांची आता ऐपत नाही असं म्हणणं फार चुकीचं वाटतं कारण ती फार उदार माणसं आपण त्यांची ऐपत ठरवू शकत नाही. पण यांच्या घरात आता देवाने नाही दिलेलं आहे तरी सुद्धा ते आपल्या 22 जणांसाठी एवढा भात आणि उडदाचा जायचं वरण हे आपण त्यांचं वाटतं खातोय हे प्रत्येक घासा काही अपराधी वाटत होतं. पुढे तर त्यांनी कहर केला. जेवण झाल्यानंतर म्हणाले बाबाजी अगला रास्ता तो बहुत कठीण आहे सांकडा आहे
पुढचा जो भाग होता तो खूप कठीण होता आणि माझ्यासारखा स्थूल देह तिकडनं जाणार म्हटल्यानंतर त्यांनाच टेन्शन आलेलं होतं. तो म्हणाला आज मत जाऊ कल जाऊ. सगळ्यांना त्यांनी असं करून थांबवून घेतलं की आता जाऊ नका, आता जेवण झालेलं, थोडी विश्रांती घ्या, उद्या जा. आम्ही 22 जण तिकडे थांबलो. ते 4 जण म्हणजे जगन्मदन आणि त्यांच्या दोघांच्या बायका मधल्या काळामध्ये जाऊन आले कुठेतरी. 2-4 तास ते नव्हते. येताना त्यांच्याकडे बघितलं तर गाठोडी होती. त्यांनी आम्हाला संध्याकाळचं जेवण म्हणजे ज्वारी आणि बाजरीची भाकरी आणि तुरीच्या डाळीचं वरण हे आम्हाला वाढलं. म्हटलं सकाळी यांच्या घरी काही नव्हतं आणि आता हे कसं, तर ते आमच्यासाठी 4 डोंगर ओलांडून पलीकडे गेलेले होते आणि तिकडनं त्यांनी उधारीवर ते धान्य आणलेलं होतं. संतांच्या चरित्रामध्ये कबीरांचं चरित्र मी असं बघितलेलं होतं की त्यांनी उधारीवर आणून संतांना जेवायला घातलेलं होतं. असे कबीर मला तिकडे भेटले. आतापर्यंत फक्त त्यांच्या गोष्टी ऐकत होतो, पण माझ्या दृष्टीने कबीर म्हणजे जगन्मदन सारखे शेतकरी आहेत. त्यांनी ते जेवायला वगैरे वाढलं आणि नंतर मग ती मदनची बायको म्हणाली की बाबाजी आप तो शहर के लगते हो, असं आपल्या काही सवयी असतात सगळ्यांच्या. तसं त्यांनी बघितलं शहर के लगते हो की हाँ मुंबई का हूँ, तो आपको यहाँ की ठंड बिलकुल बर्दाश्त नहीं होगी बाबाजी. मग त्यावर उपाय काय, तर त्या घराचं जे काही म्हणजे ती जी झोपडी होती त्याचा एक भाग चुलीचा होता, तर त्या चुलीच्या जवळ आम्हा शहरवासियांना त्यांनी झोपायला दिलं, कारण तिकडची जमीन जरा गरम असते स्वयंपाक केल्यामुळे. त्याच्यानंतर मग एमपीतले परिक्रमा असतील. असं सगळ्या 22 जणांना त्या झोपडीमध्ये झोपवून हे संपूर्ण कुटुंब उघड्या माळरानावर झोपलं होतं. माझ्या घरी जर पाहुणे आले तर मी आधी माझा असेल कुठे असतं आणि तिकडे असतो, मी तिकडे मी तिकडे झोपतो. आणि यांनी पूर्ण झोपडी आमच्या हवाली केली होती. हे काय भांडी मिळतील का असं कुठलाही काही, खरं सांगू का, ती विशुद्ध नर्मदामाई त्यांच्या हृदयातच वाहते. त्यामुळे त्यांना असा संशय पण येत नाही की हे माझ्यातलं काहीतरी घेतील. आणि आम्ही झोपलो तिकडे, चांगली झोप झाली. 7 वाजता झोपलो, कारण का त्यांच्या घरात एकच रॉकेलचा दिवा होता त्या वेळेला, ती चिमणी म्हणतो ना आपण, चिमणी. आणि ते रॉकेल आणायला त्यांना परत ते धडगावपर्यंत वगैरे जायला लागतं, बरोबर आहे ना ताई. तर त्या धडगाव म्हणून त्यांनी मला विचारलं बाबाजी दिये की जरूरत है आपको. असं नाही की नाही आम्हाला फार त्रास होतो, बंद करा दिवा. नाही असं काही नाही. असं कधीही माझ्याशी कोणी संपूर्ण परिक्रमेमध्ये तिखट कोणी बोललं नाही. इस दिए की जरूरत है आपको बाबाजी. नहीं घातले तो बहुत दूर से लाना पडता है. ते अंदाज आलेला होता, त्याने म्हटलं बंद करून टाक. 7ला सगळा ग्रुप अंधार झालेला होता. त्याच्या आधी आमची अंधारमध्ये आरती झालेली होती, जेवण झालेलं होतं. आता दुसरा काही उद्योग नव्हता. रात्रभर नामस्मरण करणे इतके संत प्रभूंचे लागले नाही. मग आम्हाला एकच काम माहिती होतं की अंधार झालाय, आता झोपायचं. तसं आम्ही झोपलो तिकडे आणि साधारण 10 वाजता माझी पहिली झोप पूर्ण झाली आणि खुडखुड आवाज आला. म्हणून मी बघितलं तर त्या घरातली जी 2-3 मुलं होती ती भाताच्या पातेल्याला खाली लागलेली जी खरपुडी होती ती काढून खात होती. माझ्या टॉर्चच्या प्रकाशात माझ्याजवळ स्वतः टॉर्च होता ठेवलेला होता, कारण सकाळी आपल्याला बहिरी दिशेला जायला लागतं. त्याही बाबतीत जरा बोलतो बरं का स्पष्टपणे, असं मी काहीतरी हे बोलते असं समजू नका. पण एका संतांनी सांगितलेलं होतं की तुम्ही शौचाला जाता, तिकडे संडास आहे, तिकडे तर काही प्रश्न नाही, ते तुम्ही साफ ठेवालाच. पण शक्यतो आड बाजूला जा, तिकडे प्रथम खड्डा खणा, त्यानंतर तुमचा कार्यभाग वरता आणि येताना तो खड्डा बुजवून या. म्हणजे नंतर जो जाईल तिकडे त्याला म्हणजे गावकऱ्यांना वगैरे घाण वाटणार नाही, तुमच्या घाणीचं त्याला दर्शन सकाळी होणार नाही. निदान एवढं तरी करा म्हणून त्याने सांगितलं होतं की आम्ही शक्यतो पाळत होतो. तर ती दिवा वगैरे झालं आणि ती मुलं ते खात होती. ते बघितल्यावर झोप गेलीच माझी. म्हणजे असं काही बघितलं ना, कारण घरात एवढं आपण भरलेलं असतं की रात्री भूक लागली तरी सरसाण भरलेलं असतं, आमचं भरलेलं आहे. आपल्याला सगळं सुबत्ता बघायची सवय झालेली आणि ती लहान पोरं इतक्या शांतपणे ते चाललेलं होतं की कोणीही आम्हाला जेवायला वाढताना बाबा मला पण पाहिजे असा हट्ट धरलेला मी बघितला नाही. काय समजूतदारपणा ते. तर मला जाग आल्यानंतर जी माझी तोडगोड झाल्यावर एक पुण्याच्या अर्चना ताई म्हणून होत्या त्यावेळेला आमच्याबरोबर.
त्यांनाही राग आली. त्याने विचारलं, दादा काय झालं? म्हटलं काही झालं, ही सोडत जेवलेली नाही आहे, आणि ज्या ती ही मुलं जेवली नाही त्या ती घरच्यांनी तर एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नसावा. त्यामुळे त्रास होतो म्हटलं मनाला फार. तिने सांगितलं की दादा अरे मगाशी अंधार होता ना, त्या अंधाराचा फायदा घेऊन मी एक भाकरी माझ्या पर्समध्ये लपवून ठेवली ती, उद्या मला मिळालं नाही तर. आमच्या मैयावर किती विश्वास आहे ना, मैया देणार आहे म्हणून. म्हणायला काय जातं ती कधी म्हणजे अन्नपूर्णा आहे आणि आमच्या त्यांचं लक्षातच चांगलं नाही, पण प्रत्यक्ष किती विश्वास आहे. किती म्हणाले दादा की त्यांना दिवसा म्हटलं तर काही विचारतेच काय देऊ का, म्हणजे त्यांचंच आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तिने ते त्यांना दिलं तर ती मुलं म्हणाले नाही मैया आपले ते जाऊ की आपको नहीं मिला तो कल हमको तो वैसे भी आदत है दुःखा देने की. ह्या वाक्याने का अक्षरशः म्हणजे मी घरचा रडलो की नाही बाबा ही जी मॅच्युरिटी आहे ना ही नाही माझ्याकडे नाही आहे. मैयाने माझ्यात काय नाही आहे ते प्रत्येक परीक्षेने दाखवलं. रात्रभर तशी तळमळत झोपलेलो होतो. सकाळी निघायची वेळ झाली. मैया भादरमध्ये स्नान वगैरे केलं आणि निघताना माझ्या एकदम डोक्यात आलं की माझ्याबरोबर जो मनमाडचा एक गुरुबंधू होता वैभव धात्रक म्हणून, त्याला मी म्हटलं अरे रस्त्यातून जात असताना आपल्याला कोण कोण 10 रुपये 5 रुपये असं देत असतं, बाबा दिये दक्षिणा रचले तर आपल्याला नियम होता की मागायचं नाही कोणाकडे काही, आणि कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. त्याप्रमाणे त्यांना आपण नाही घेतलं तर ते दुखावले जातात. एखादा गरीब माणूस असेल त्याला 5 रुपयाच्या पार्लेजी आपल्याला द्यावाच आवडतं आणि आपण काही सांगता नाही ठेवले. हा मागची उतरवते कधी कधी सांगेल त्याच्यात तो एक प्रसंग मी कसं केलं काय झालं होतं माझं. तेव्हापासून एक नियम होता की काही दिलं तर ते आपल्यासाठीच दिलं असं समजायचं नाही. पुढे काहीतरी कोणतरी भेटणार असेल त्याच्यासाठी ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते घ्यायचं आपल्याला नको असेल आणि कोणतरी अशी व्यक्ती येते की बाबा जी आपके पास ये है ते घेऊन टाकायचं. हे पोस्टमनचं काम तेवढं आपण करायचं. त्याला म्हटलं की आत्तापर्यंत तुझ्या वाटणीचे सोडून दे, पण माझ्या वाटणीचे तुझ्याकडे किती पैसे जमले आहेत. आणि तोही विचारा प्रामाणिकपणे सांगितलं की 70 रुपये आहेत म्हणाला. म्हटलं आत्ता तुम्हाला द्यायचे, तर मी स्वतःजवळ काही पैसा ठेवत नव्हतो प्रक्रियेमध्ये. तर त्याच्याकडनं ते पैसे घेतले आणि ती मदनची बायको होती तिच्या हातावर तिने ठेवले की मैयाची ये राखलं. म्हणून नाही मैया आम्हाला पाप लागेल म्हणाली. काय विचारत होता, ज्यावेळेला इतकं दारिद्र्य असताना नाकारणं आम्हाला पाप लागेल म्हणाले, कारण आम्ही मैयाची सेवा करायला बसलेलो आहे आणि जर आम्ही पैसे घेतले तर आमची सेवा विकल्यासारखं होईल आणि त्याच्यामुळे आम्ही पैसे नाही घेऊ शकत म्हणाले. मग तिला सांगितलं की मैयाची तुझ्यासारखे अनेक जण आम्हाला जेवायला सांगतात, आम्हाला पैशाची काय गरज आहे. आणि म्हटलं की आम्हाला माझ्याकडनं आणलेलं नाही, हे कोणीतरी मला दिलेलं आहे की योग्य ठिकाणी घालवली किंवा काहीतरी चहा प्या अशा ह्याने दिलेलं आहे. म्हणजे मी तर काही खर्च केलेलं नाही, तर मग लागलाच नाही. पण हे महिन्यात आहेत म्हणून महिन्याचा प्रसाद म्हणून तू घे. प्रसाद म्हटल्यानंतर त्यांची श्रद्धा आहे. मग तिने पैसे घेतले आणि सगळ्यांनी ती अशी येते ज्यांच्या म्हणजे पैसे होते असं होता होता तिच्याकडे 700 रुपये लागले. सकाळ सकाळी बरं वाटलं मला खूप आनंद झाला की आता मुलांना काहीतरी खायला लागेल. तर त्या बाईने जे वाक्य उच्चारलं त्याच्याने लाज वाटली माझी मला. त्या पैशांकडे बोलून म्हणाली चलो आज कितीही परिक्रमा होते आहे ते भोजन तिला करतो उदाहरण देण्याची. तेव्हा जाणवलं की फक्त महिलाच म्हणतो पक्षी गरज असलेली संगीत तयारी आनंद प्रतिपाळी उत्साह प्रकारांचा आनंद लहानपणापासून आज करेल मी रस्ता माझ्यासारखा म्हणत होतो, पण जगणारे हे जी वेळ आहे ते महापुण्यवान आहे. त्यांची वृत्ती अशी का होते त्याच्यामध्ये पुराणात काही दाखला सापडत होता म्हणून मी अभ्यास केला. तेव्हा असं लक्षात आलं मार्कंडेय ऋषीने सांगितलं की हजारो जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदा नदीचं दर्शन घेतो, लाखो जन्मांची पुण्याई असेल तर परिक्रमा शास्त्रानुसार करण्याची उचलली आणि करोडो जन्मांची पुण्याई असेल तर नर्मदेच्या खाली जन्म मिळून तिकडे कायमचा निवास मिळतो. ह्या लोकांची जी वृत्ती होती ती योगाची वृत्ती होती, काहीही संशय नाही.
जो काही पैसा मिळाला तोही परिक्रमासाठी आहे. ही वृत्ती जेव्हा माझी होईल, म्हणजे मी मला दिलेला तो धडा की जेव्हा तुझी अशी वृत्ती होईल तेव्हा तू माझ्या तीरावर राहायला, तेव्हा तुझी कदाचित माझ्या तीरावर राहते.